मोठी बातमी. राज्यातील पगारावरील 1,00,000 शिक्षक 23 नोव्हेंबरला देणार टीईटी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी म्हणतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी घेतली जाणार आहे. राज्यातील 4,76,164 उमेदवारांनी टीईटीसाठी अर्ज केले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा टीईटीसाठी 1,18,000 अर्ज अधिक आले आहेत. त्यात नोकरीवरील सुमारे 1,00,000 शिक्षक आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी घेतली जाणार आहे. राज्यातील 4,76,164 उमेदवारांनी टीईटीसाठी अर्ज केले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा टीईटीसाठी 1,18,000 अर्ज अधिक आले आहेत. त्यात नोकरीतले सुमारे 1,00,000 शिक्षक आहेत. फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक भरतीसाठी 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यापूर्वी मात्र टीईटीची अट नव्हती. तरी पण सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने 52 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटीचे बंधन घातले आहे. त्यावेळी टीईटीची अट नसताना आता आम्ही ती परीक्षा का द्यायची असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षक मंत्र्यांनाही निवेदनं दिली आहेत. मात्र अजूनही पुनर्विचार याचिका दाखल झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील पगारावरील शिक्षकांनी देखील टीईटी देण्याची तयारी दर्शवत अर्ज केले आहेत. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जरी जाहीर झाली तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी व परीक्षेदिवशी परीक्षार्थी शिक्षक परीक्षेसाठी नियुक्त शिक्षकांचे कोणतेही प्रशिक्षण असणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली आहे. परीक्षा केंद्रे निश्चिती अंतिम टप्प्यात. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 23 नोव्हेंबरला होणार असून परीक्षा केंद्र निश्चितीची कार्यवाही सध्या सुरू आहे. राज्यभरातून 4,76,164 उमेदवारांचे परीक्षेसाठी यंदा अर्ज आले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 1,00,000वर अर्ज जास्त आले आहेत. डॉक्टर नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. अधिकारी म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर नेमणूक झालेल्या शिक्षकांना ज्यांचे वय 52 वर्षापर्यंत आहे त्या सर्वांसाठी टीईटी बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. 2 वर्षात परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कार्यवाही करण्यात येईल असे हे आदेशात नमूद आहे. यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. त्यावर राज्य सरकार वेगवेगळी भूमिका घेऊ शकत नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील पगारदार शिक्षकांनी देखील टीईटीसाठी अर्ज केलेले आहेत. यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.